सुधाकर आडबळे. 9338. ती महोदय वितरित केल्याप्रमाणे राज्यामध्ये CBSE बोर्डाच्या ज्या शाळा सुरू आहेत त्या शाळांमध्ये शासनाने जे पुस्तकं बालभारतीचे पुस्तकं वापरण्याच्या संदर्भात बंधनकारक शासन निर्णय निर्गमित केलेले आहे, परंतु कुठल्याही CBSE शाळांमध्ये या ठिकाणी शासनानं जो सिलेबस दिलेला आहे की बालभारतीची पुस्तकं वापरण्याच्या संदर्भामध्ये शासन निर्णय निर्गमित केलेला आहे त्याचं तंतोतंत पालन होत नाही. खऱ्या अर्थानं या ठिकाणी विद्यार्थ्यांची लूट होत आहे, पालकांची लूट होत आहे. इतर प्रकाशनाची पुस्तकं त्या ठिकाणी घेण्यासाठी त्या पालकांना बंधनकारक केल्या जात आहेत. हे कुठंतरी थांबलं पाहिजे, हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. मंत्री महोदय. सन्मान्य सुधाकररावजी अडबैले यांनी प्रश्न तसा पाहिला तर वेगळा उपस्थित केला की बाबा त्या खाजगी शाळांमधून जे दुकानं विक्रेते यांच्यासोबत संगनमत करून शाळा दुसऱ्या ठिकाणी किंवा स्पेसिफिक दुकानांचं नाव सांगतात की ह्या दुकानातून घ्या. तर याच्याबद्दल आपण वारंवार शासन निर्णय देखील काढलेले आहे. आपला जसा 11 जून 2004चा शासन निर्णय आहे की विद्यार्थ्यांना गणवेश किंवा इतर शैक्षणिक साहित्य विशिष्ट दुकानातूनच खऱ्या करण्यासंदर्भात सक्ती करणाऱ्या शाळांवर कारवाई त्या ठिकाणी करण्यात येईल आणि तशा पद्धतीच्या काही शाळांवर आपण त्या ठिकाणी कार्यवाही देखील केलेली आहे. एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आपण जो उपस्थित केला की हे जे CBSE पॅटर्नचे पुस्तकं आहेत किंवा ICSE पॅटर्नच्या काही स्कूल आहेत त्यांनी देखील बालभारतीनं तयार केलेले पुस्तकं त्या ठिकाणी वापरले पाहिजे. तर आतापर्यंत आपला असा प्रघात आहे की साधारणतः राज्य सरकारच्या म्हणजे आपल्या स्टेट बोर्डाच्या ज्या स्कूल आहेत त्याच्याकरताचं पुस्तकं मटेरियल आपण त्या ठिकाणी तयार करतो. SCRT सिलेबस तयार करते आणि बालभारती ते पुस्तकं तयार करतात. परंतु ही आपली सूचना त्या ठिकाणी चांगली आलेली आहे. लवकरच आपण एक समिती गठीत करून या ठिकाणी CBSEच्या शाळा देखील आणि इतर बोर्डाच्या शाळा देखील बालभारतीच्या मार्फत जेणेकरून त्या ठिकाणी पालकांची फसवणूक होणार नाही. चित्राताई वाघ. सभापती महोदय, मी उत्तर वाचलेलं आहे, पण मला फक्त 2 स्पेसिफिक प्रश्न विचारायचे आहेत. आपण कायदे करतोय, आपण नॉर्म्स करतोय, पण ज्या शाळा हे पाळत नाहीत, आजही पालकांची अडवणूक होते, त्या शाळांवरती तुम्ही कारवाई करणार, त्यांना टाळं ठोकणार? हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा प्रश्न माझा हा आहे की आता सभापती महोदय जी माहिती दिली की आम्ही कारवाई करतोय, काही याच्यावरती केल्या, तर आत्तापर्यंत शासनाने अशा किती शाळांवरती दंडात्मक कारवाई केली आहे? धन्यवाद. मंत्री महोदय. एक सभापती महोदय, चित्राताईंनी जो प्रश्न उपस्थित केला की अशा शाळांवर काय कारवाई करणार, तर आपल्याला माहिती आहे की CBSE शाळा, ICSE किंवा IB ह्या बोर्डाला राज्य सरकार फक्त NOC देते. त्याला परवानगी त्या ठिकाणी केंद्र सरकारची असते. म्हणून NOC देण्याच्या व्यतिरिक्त तसं काही आपल्या हातामध्ये त्या ठिकाणी राहत नाही. परंतु तरी देखील हे सर्व प्रकार जर का घडत असतील तर निश्चितपणे शासन याच्यावर काही उपाययोजना काढून याच्यावर काही अंकुश लावता येईल का याच्यावर त्या ठिकाणी विचार करण्यात येईल. आणि आता आपण सांगितलं की आतापर्यंत किती शाळांवर कारवाई करण्यात आली, नेमकी ती आकडेवारी माझ्याकडे नाही. ती आकडेवारी घेऊन सभागृहाच्या पटलावर ठेवण्यात. बाई जगताप. असं आहे की आता मंत्री महोदयच गोल गोल उत्तर देतात आहेत. त्याचं कारण असं आपल्या पहिले याच्यामध्ये आपण शासनाचा याच्या 2004च्या GR प्रमाणे आपल्याला कारवाई करण्याचे पूर्ण अधिकार आहेत असं आपण त्याच्यामध्ये म्हटलंय. आता त्यांचा प्रश्न तोच होता किंवा माझाही प्रश्न तोच आहे की माझ्या किती शाळांवर आतापर्यंत 2004, आपण 2026 मध्ये आहोत. हा प्रश्न 45 दिवसापूर्वी आला आणि त्याच्यामध्ये नमूद केलेल्या गोष्टी या खऱ्या आहेत. आपण म्हणताय तसं नाही आहे, इथे उत्तर दिलं तसं नाही आहे. कारण त्या मुलांना, त्या पालकांना सक्ती केली जाते. अमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या, तमुकच प्रकाशनाची पुस्तकं घ्या. त्या शाळेबरोबर वैर कोण घेईल सांगा बघा. आणि त्यामुळे इथे जी उत्तर दिलेली आहेत ती इतकी मोघम आहेत, याचं कुठंतरी आपल्याला मुळाशी गेलं पाहिजे की नाही. आणि त्या पालकांना आणि त्यांना माझा पाल्य असू शकतं, तुमचं पाल्य असू शकतं. CBSEला अलीकडे सर्रास ह्या सगळ्या शिक्षण व्यवस्थेकडे सगळे चाललेले आहेत. आणि म्हणून माझा स्पेसिफिक प्रश्न असा राहील की ती माहिती आपण पटलावर ठेवली तरी चालेल, पण आम्हाला कळू द्या की शासनाला हे किती मानतात. जरी आपली परमिशन फक्त जर आपली असेल किंवा ते केंद्राच्या अखत्यारीत जरी असेल, त्यांनी अयोग्य करावं असं तर कायद्याला हे नाही. आपले कायदे तितके सक्षम आहेत ना. अयोग्य करताना तर आम्ही त्यांना अडवू शकतो, थांबवू शकतो. आणि म्हणून ती किती कारवाई केली आपण त्याचा आम्हाला तपशील पाहिजे. नंबर 2, हा
जो पालकांना लुटण्याचा, विद्यार्थ्यांना लुटण्याचा जो प्रयत्न चाललेला आहे तो थांबवण्यासाठीची काय यंत्रणा आपण उभी करणार आहात, जेणेकरून तुम्ही सुद्धा कन्व्हिन्स व्हाल आणि आमच्याही प्रश्नाला उत्तर मिळेल? मंत्री महोदय. सन्मान्य भाई जगताप, मी आपला सन्मान करतो, परंतु कुठलंही उत्तर आपण त्या ठिकाणी गोलमोल देत नाही. आज शालेय शिक्षण विभागाचे 33 प्रश्न आहे. किती प्रश्न आहेत? 33 याचा, आणि ते सकाळी दिले. 2 तास अभ्यास करून आलो, आता उत्तर देतोय. आणि त्याच्यात तुमच्यासारखे ज्येष्ठ वरिष्ठ नेते मंडळी यांनी उपस्थित केले प्रश्न, त्याच्यावरचे उपप्रश्न. आपण या ठिकाणी म्हटलेलं आहे की शासन निर्णय दिनांक 11 जून 2004 नुसार आपण कारवाई करू शकतो, परंतु आपल्या ज्या स्टेट बोर्डाच्या स्कूल आहेत त्याच्यावरती आपण कारवाई करू शकतो. आता ह्या ज्या CBSE हे जास्त प्रघात कुठे होतात की CBSE, ICSE, IB ह्या स्कूलमध्ये हे प्रघात जास्त होतात. परंतु तरी देखील आपल्या हातात फक्त NOC असली तरी, मी जेव्हा विभागाची बैठक घेतली, आता आपण तर सूचना दिल्या आहे की NOC देताना त्याच्यामध्ये नमूद करा की बाबा ह्या कंडिशनच्या अन्वये याचं पालन केलं पाहिजे, अन्यथा NOC त्या ठिकाणी रद्द करण्यात येईल. त्या पद्धतीनं आपण NOC देणार. मी दिलंच नाही कोणाला. मंत्री महोदय उत्तर देत आहेत, आपण बसा. गच्चूकडू आपण बसा. फटक बोलायला अजून मंत्री महोदयांचं उत्तर कंप्लीट होतंय. मी कोणाला बोलायला दिलं नाही. आपण बसा जरा, दोघेही बसा खाली. उत्तरावर हरकत आहे तर त्यांचं पूर्ण होऊ द्या, नंतर आपण उत्तरावर हरकत घ्या. नाही नाही, वैयक्तिकचा विषय नाही, त्यांचं कंप्लीट करू द्या आणि त्यानंतर आपण. परंतु बोलू शकत नाही, माईक देखील कोणाचं चालू नाही. आपण बसा. मंत्री महोदय, आपण अतिशय व्यवस्थित आणि चांगले आणि अभ्यासपूर्वक उत्तर देत आहेत आणि अतिशय टिपिकल, काही डेव्हलप करत नाही. परंतु सदस्यांनी देखील त्या अनुषंगाने प्रश्न विचारत. आपण बोला. नाही, सभापती महोदय, बच्चू भाऊ जरी कडू असले तरी माझं उत्तर गोडच राहणार आहे. सभागृहाने चिंता करू नये. आता भाई जगताप यांनी जी सूचना केली त्याच्याकरता भाई आपण एक नियोजन केलं, आपण विभागाला सूचना केली की ह्या सर्व गोष्टींवर लक्ष ठेवण्याकरता आणि अशा पद्धतीचे प्रकार ज्या शाळांमध्ये होऊन राहिले, तर एक पालकांना एक प्लॅटफॉर्म असला पाहिजे की ह्या शाळेमध्ये आम्हाला असं कंपल्सरी होऊन राहिलं, मॅन्डेटरी होऊन राहिलं. म्हणून प्रत्येक उपसंचालक कार्यालय जे आपली विभागणी आहे त्या ठिकाणी सहाय्यक संचालक म्हणून एक अधिकारी असतो, त्याला नोडल ऑफिसर करायचं. त्या ठिकाणी तक्रारी प्राप्त होईल आणि तो सहाय्यक संचालक जाऊन त्या शाळेवर त्या ठिकाणी कार्यवाही करेल. प्रवीण दरेकर. सभापती महोदय, या ठिकाणी माननीय मंत्री महोदयांनी उत्तर दिलं. चित्राताईंनी विचारला जो प्रश्न की त्या ठिकाणी किती अशा शाळा आहेत की असं करतायत, ते उत्तर कळायला मी माहिती घेऊन पटलावर देतो. जसं भाई मागाशी बोलले तसं एक महिना प्रश्न अगोदर जातो. आणि माझी आपल्याला सभापती म्हणून विनंती आहे की एखादा प्रश्न एखाद्या विषयासाठी आला तरी त्या डिपार्टमेंटची, त्या विषयाची तपशीलवार माहिती आपल्याकडे आली पाहिजे. कारण आता आपण एका शाळेचं सांगताय, मुंबईत अशा मी आज सांगतो 80-90% शाळांमध्ये तिथूनच त्या ठिकाणचं साहित्य घ्यायला लागतं. शाळा खाजगी असतील तर पर्टिक्युलर दुकानातूनच घ्यावं लागतं. म्हणजे शिक्षण अधिकाऱ्यांची जबाबदारी नाही का? नियमित कंट्रोलिंग या शाळांवर असतं की नाही आपलं? तुम्ही नियम करता, तुम्ही शासन परिपत्रक काढलं, निर्णय केला, निर्णयाची अंमलबजावणीच होत नसेल तर तुमच्या निर्णयाचा उपयोग काय सभापती महोदय? त्याच्यामुळे माझी विनंती आहे की अशी नियमित, जसं एखादी इन्स्टिट्यूशन असते त्याचं ऑडिट होतं, ऑडिटमध्ये या 10 गोष्टी आल्या पाहिजे, तुम्ही टाका ना त्यांच्या वार्षिक ऑडिटमध्ये शाळेच्या. बंटीबाई, होत असेल ना असं एज्युकेशनचं काही, की फक्त त्या ठिकाणी तक्रारी आणि हेरिंग आणि बाकीच्या गोष्टी करता? त्याच्यामुळं आपल्या जे इन्स्पेक्शनची काय प्रक्रिया असेल त्याच्यामध्ये अंतर्भाव करावा की आपण शालेय साहित्य, शिक्षण साहित्य आपण कुठून घेणार, कसं घेता, या संदर्भात काही प्रयोजन किंवा अंतर्भाव करता येईल का, एक विषय. आणि दुसरं सभापती महोदय, आपण म्हणाल की केंद्र शासनाच्या अंतर्गत ज्या CBSE, ICS आमचा काही कंट्रोल नाही, आम्ही NOC देण्या पलीकडे त्याच्यात आमचा काही रोल नाही. तर मला वाटतं शेवटी शासन आहे, शासनाचं राज्यातल्या प्रत्येक गोष्टीवर नियंत्रण असतं, शासन इंटरव्हेंट करू शकतं. त्याच्यामुळे अशी आपल्याला पळ काढता येणार नाही. तुम्हाला या CBSE शाळा, ICSE शाळा साहेब सरकारला पण मोजत नाहीत. त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी पत्र देऊ, शिक्षण मंत्र्यांनी सांगावं, एक ॲडमिशन असेल तर ते अजिबात मोजत पण नाहीत, तुम्हाला शाळेच्या आतमध्ये पण घेत नाहीत. त्याच्यामुळे हे काय आभाळातनं आलेत का? आज अनेक शाळा अशा आहेत की तुम्हाला गेटच्या आतच घेत नाहीत.
म्हणजे कुठे काय पाकिस्तानात राहतो का? नाही साहेब, हा गंभीर विषय आहे. प्रश्न आपण विचारा ना. प्रश्न असा आहे तर या शाळांमध्ये आणि आपल्या शाळांमध्ये वेगळं तुम्हाला डिस्क्रिमिनेशन करता येणार नाही. मराठी शाळा असतील, आपल्या शासनाच्या शाळा असतील, त्यांना नियम आहेत, तेच नियम त्यांना पाहिजेत. ते काय आभाळातनं आलेले नाही आहेत. त्याच्यामुळे मला वाटतं की या दोन गोष्टीचा त्यांच्या उत्तरामध्ये सांगतील अशी माझी विनंती आहे मंत्री महोदय. मंत्री महोदय, सन्माननीय दरेकर साहेबांनी राज्यातल्या एकंदरीत सर्व पालकांच्या संदर्भात होणाऱ्या अडचणी आणि ज्या वेगवेगळ्या बोर्डाच्या शाळा आपल्या राज्यामध्ये स्टेट बोर्डाच्या व्यतिरिक्त ज्या शाळा कार्यरत आहे त्यांच्यावर कुठं नियंत्रण असलं पाहिजे, सरकारचं नियंत्रण असलं पाहिजे अशी सूचना त्या ठिकाणी केली आहे. तर निश्चितपणे सेल्फ फायनान्स ॲक्टच्या कलम 16 अंतर्गत ह्या सर्व शाळांवर नियंत्रण मिळण्याकरिता तातडीने एक समिती प्रवीणजी त्या ठिकाणी गठीत करण्यात येईल. आणि एक आपण सूचना केल्याप्रमाणे त्याच पद्धतीनं भाई जगताप यांनी सूचना केल्याप्रमाणे त्याची देखील कार्यप्रणाली ठेवण्यात येईल आणि या सर्व बाबींचा त्याच्यामध्ये अंतर्भूत. नीलमताई गोरे. हे पहा, या सगळ्या शाळा ज्या आहेत त्याच्यामध्ये त्या जुमानत नाही इथपर्यंत सुद्धा तुम्ही त्याच्या पुढे जाता, हा चांगली गोष्ट आहे. परंतु मुद्दा असा आहे की एखादी गोष्ट केंद्र सरकारच्या अखत्यारीत आहे याचा अर्थ राज्यामध्ये ते मोकाट काम करणार असा अर्थ होत नाही आहे. माझं असं म्हणणं आहे की केंद्र सरकारची जी अथॉरिटी या शाळांना परमिशन देते त्यांच्याकडे आपण बोलावं, निगोशिएट करावं. मराठी भाषेच्या संदर्भात सुद्धा त्यांची तीच आडमुठी भूमिका आहे. दुसरं म्हणजे मी अगदी जबाबदारीने वाक्य वापरते, अनेक आपले उच्चपदस्थ जे आहेत लोक, सरकारमध्ये असणारे विशेषतः प्रशासकीय अधिकारी आणि आपले नेते मंडळी, सगळ्यांची मुलं या शाळांमधून शिकलेली आहेत. त्यामुळे त्या शाळांच्याबद्दल काही केलं की फार वरिष्ठ स्तरावरून बऱ्याच वेळेला मी अनेक वर्ष याची उत्तरं ऐकते आणि या शाळा अजिबात जुमानत नाही आहे. तर माझी आपल्याला प्रश्न आहे की केंद्र सरकारच्या शिक्षण विभागाशी बोलून, त्या संबंधित अथॉरिटीबरोबर बोलून, अधिक आपले जे खासदार आहेत त्यांची मदत घेऊन या संदर्भामध्ये यांचं नियमाप्रमाणे होतं आहे की नाही हे आपण पाहाल का? नीलमताईंनी ज्या ज्या सूचना केल्या तर निश्चितपणे तसा सकारात्मक कार्यवाही त्या ठिकाणी करण्यात येईल. दुसरं, अनेक लोकप्रतिनिधी या ठिकाणी मांडत आहे की ह्या शाळेमध्ये ते होत आहे, त्या शाळेमध्ये ते होत आहे, परंतु सरकार कुठली कार्यवाही करत नाही. उपस्थित केलेल्या प्रत्येक सदस्यानं, या ठिकाणी उपस्थित असलेल्या सदस्यानं ज्या ज्या शाळेच्या बाबतीत तक्रार असेल त्यांनी यादी द्यावी, त्या सर्व शाळांवर कारवाई आम्ही त्या ठिकाणी करू. अमित गोरखे. सभापती महोदय, हा जो महत्त्वाचा प्रश्न चालू आहे त्याच्यामध्ये अनेक परराज्यातनं महाराष्ट्रामध्ये ग्रुप येत आहेत. त्या ग्रुपनी 60-70 शाळा एका ग्रुपच्या चालू आहेत. मी स्पेसिफिक एका ग्रुपचं नाव घेतं. K12 नावाचं एक ऑर्गनायझेशन आहे. त्यांच्या ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्कूल नावाच्या 92 शाळा या ठिकाणी महाराष्ट्रात आहेत. पण त्यांचं स्वतःचं पब्लिकेशन हाऊस आहे, स्वतःचं ड्रेस आणि ते स्वतःच बनवतात आणि तेच घ्यायला सांगतात. कुठलंही NCERTचं त्यांच्याकडं जे पुस्तकं किंवा इतर माध्यम घ्यायला लावत नाही. त्याची आपण चौकशी करणार आहात का? त्याच्यावर इन्क्वायरी बसवणार आहात का? मंत्री महोदय. सन्मान्य सदस्य अमितजी गोरखे यांनी ज्या संस्थेचं नाव, ज्या शाळेचं नाव ह्या ठिकाणी सांगितलं आणि जी चिंता या ठिकाणी व्यक्त केली, जी तक्रार केली आहे, त्या तक्रारीच्या अनुषंगानं तात्काळ चौकशी करून कार्यवाही करण्यात येईल. बच्चू कडू. सभापती महोदय, खरं तर हा फौजदारी गुन्हा आहे. म्हणजे आमचे मंत्री महोदय म्हणतात का तुम्ही तक्रारी करा. ह्या तक्रारी झालेल्या आहे आणि तक्रारी झाल्यानंतर फौजदारी काय झाली, फसवणूक काय झाली, तर हे विद्यार्थ्याची, पालकाची फसवणूक झाली आहे. हा फौजदारी गुन्हा दाखल झाला पाहिजे. तुमच्या शिक्षण अधिकाऱ्यानं याची तक्रारच तुम्ही जर दिली. काय म्हणतंय तक्रार काय आहे का सभापती महोदय, 3,744 रुपये इत्यात 8वीच्या पुस्तकांसाठी 9,881 रुपये घेतले. म्हणजे फसवणूक झाली का नाही झाली? हा फौजदारी गुन्हा आहे सभापती महोदय. मग ह्या शाळेवर फौजदारी गुन्हे दाखल का करत नाही आपण? आम्हाला तक्रारी का मागताय? तुमचा शिक्षण अधिकारी झोपला आहे का? तो काय पाहत नाही का? हे तुम्ही एक सांगा, ह्या ज्या खाजगी शाळा आहेत CBSE पॅटर्नच्या, सभापती महोदय, आमच्या या सगळ्या मुंबईच्या भोवताल 2.5-3 लाख रुपये फी घेतो वर्षाची. प्रश्न विचारा. मी तेच विचारतोय, फौजदारी गुन्हा दाखल करणार आहे का? पहिला प्रश्न. दुसरा प्रश्न, सभापती महोदय, का आपला शासन निर्णय आहे का एखादी फी वाढवताना ते 3 वर्षानंतर वाढवली पाहिजे? पालक समितीच्या समोर तो विषय ठेवला पाहिजे आणि पालक समितीनं जर त्याला स्वीकारलं तर मग ते वाढली पाहिजे. असं कुठलीही शाळा करत नाही.
मग याच्यासाठी जिल्ह्यातल्या 3 तरी शाळा आपण तपासून त्याचा अहवाल आपल्या पुढच्या अधिवेशनात आमच्या समोर ठेवावा. मंत्री महोदय, सभापती महोदय, आता असं उत्तर द्या की प्रश्न विचारता आला नाही पाहिजे. एक माझ्या आधी शालेय शिक्षण राज्यमंत्री म्हणून माझे मोठे बंधू बच्चूभाऊ कडूच कार्यरत त्या ठिकाणी होते. जर त्यावेळेस अशा उपाययोजना झाल्या असता कुठल्याही शाळेनं अशा पद्धतीची ह्या ठिकाणी कार्यवाही झाली नसते. चतुर्वेदीची शाळा आहे, सगळ्याचे नाव दाखवतो आणि सगळी माहिती तुमच्या समोर देतोय. आता मला उत्तर द्या. तुम्ही जी ऍक्शन मंत्री महोदयाचा सांगण्याचा उद्देश आहे, तुम्ही जी ऍक्शन केली त्या पार्श्वभूमीवर आता ते ऍक्शन करणार आहे. नाही, आपण केली आहे, बरोबर आहे, आणि तरी देखील काही शाळा जुमानत नाही. आम्हाला असं वाटलं तेव्हापासून सर्व ठिकाणी रेग्युलराईज झालं असं, म्हणूनच मी म्हटलं की अजूनही आपल्या इथे बच्चूभाऊ जवळजवळ आपण सर्वजण जाणतो 1,07,000 शाळा त्या ठिकाणी कार्यरत आहे. जर का काही शाळांमध्ये असे प्रकार, आम्ही फक्त एवढंच म्हटलं की आपल्या लक्षात काही स्पेसिफिक शाळा असतील तर त्याची यादी द्या. याचा अर्थ तुम्हाला कामी लावलं असा होत नाही. काही तक्रारीकडे तुमच्याकडे लोकप्रतिनिधी म्हणून तुमच्याकडे तक्रारी येतात, त्या यादी देखील आमच्याकडे द्या. आणि मी ऑलरेडी त्या ठिकाणी सांगितलं, भाई यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला त्या उपसंचालक कार्यालयामध्ये जे सहाय्यक संचालक आहे त्यांच्या अंतर्गत त्याला नोडल ऑफिसर नेमून अशा शाळांवर त्या ठिकाणी निगराणी ठेवे आणि त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. आणि ज्या फ्रेममध्ये आपण कारवाई केली, आपण 8 शाळांवर केली, आता जेवढ्या शाळा अशा चुकीच्या कारवाई करेल त्याच पद्धतीची कारवाई इतर शाळांवर करणार. शिवाजीराव गर्जे. सभापती महोदय, 1 मिनिट. मंत्र्यांच्या उत्तरावर सभापती दरेकर साहेब, ते मगाचपासून सभापती महोदय बोलतायत की तुम्ही यादी द्या, तुम्ही हे पाठवा, कोणाची तक्रार आहे का, सिस्टीम काय करते तुमची? तुम्ही आमच्याकडे याद्या मागणार, मग तुम्ही तुमच्याकडे प्रश्न कशाला उपस्थित करायचे? तर ही सिस्टीम बदलायला पाहिजे सभापती महोदय. प्रश्न आल्यावर तुम्ही सांगणार तुम्ही यादी द्या, तुमच्याकडे तक्रार आली काय, मग तुमची यंत्रणा डिपार्टमेंट काय करताय? लाखो रुपयाचा पगार हे शिक्षण अधिकारी सगळे घेतात, नको ते त्या ठिकाणच्या गोष्टी त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट असतो. त्यामुळे सभापती महोदय अशी परत उत्तर आली नाही पाहिजेत. आम्हाला त्या ठिकाणी तुम्ही शासन म्हणून करायला पाहिजे. आपण आमच्याकडे याद्या कसल्या मागता? नाही, सभापती महोदय, प्रवीण दरेकर साहेबांनी बरोबर ऐकलं नाही. नाही, दरेकर साहेब तुम्ही बरोबर ऐकलं नाही. ऐका 1 मिनिट. तुम्ही तुमचं बोलून झालं, आता मी बोलतो. मी काय म्हटलं, भाई जगताप यांनी जेव्हा प्रश्न उपस्थित केला की याच्याकरता काही यंत्रणा असली पाहिजे, मी तेव्हा सांगितलं प्रत्येक उपसंचालक कार्यालयामध्ये जो सहाय्यक संचालक म्हणून राहील त्याची नोडल ऑफिसर म्हणून याच्याकरता नियुक्ती करण्यात येईल आणि अशा सर्व शाळांवर त्या ठिकाणी कारवाई करण्यात येईल. मी फक्त एवढं म्हटलं, जेव्हा लोक तुमच्याकडे तक्रार घेऊन येतात ते देखील यादी द्या, तात्काळ कारवाई करतो. याच्यामध्ये अरे सिस्टीम केली ना, परंतु तुमच्याकडे जर का काही तसं नाही, तुम्ही चुकीचं घेऊन राहिलं. तुम्ही पण चुकीचा पायंडा पाडू नका. एखादा कुठलाही सदस्य असते जोऱ्यानं बोलते, उत्तर समजून घेत नाही, जोऱ्यानं बोलायचं असं नाही. मंत्री म्हणून जोऱ्यानं बोलू शकतो असं नाही. त्याच्यामुळं आम्ही देखील त्या ठिकाणी शासन म्हणून काम केलेलं आहे. परंतु जेव्हा तुमच्याकडे यादी येते, मदत करणं तुमचंही काम आहे ना, लोकप्रतिनिधी म्हणून तुमचंही काम आहे. तर आम्ही फक्त मदत मागितली आहे त्या ठिकाणी, तुम्ही देखील यादी त्याच्यावर कारवाई करू. सभापती महोदय, सदस्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की आता इथेच बघा वादावादी किती सुरू झाली. समारोप करा. सर्वांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की बघा आता समोरासमोरच वादावादी किती सुरू झालेली आहे. म्हणून सभापती महोदय जरा बोलायचं. 1 मिनिटात मी तुम्हाला त्याच्यावर बोलता येणार नाही, बसा. मंत्री राहिले, बसा आपण. सभापती महोदय, शिवाजीराव गर्जेंना पूर्ण संरक्षण देण्यात येत आहे, आपण बोला. हा, मी 1 मिनिटामध्ये आपल्याला बोलता येणार नाही, बसा. सभापती महोदय, विषय एवढा तीव्रतेचा आहे आणि तक्रारीची वाट पाहू नका. तक्रारी होणारच नाहीत, कारण नातवंड असतील, मुलं असतील,
त्या आईबापाला आणि आजोबाला वेठीला धरतात. तक्रारी बिलकुल होत नाहीत, कारण तक्रार केली ज्या विद्यार्थ्यांनी की त्याची वाट लावतात. प्रश्न विचार आता खूप डेव्हलप झालंय. म्हणून आता तक्रारी होणार नाहीत. आपण सुमोटो मंत्री महोदयाने उत्तर दिलं. शासनाने गर्जे साहेब स्वतःहून उत्तर काही दिलंय मंत्री केलं महोदयांनी. पाहिजे आणि नुसते कागदी घोडे नाचू नका. नुसत्या नोटिसा दिल्या आणि मग उत्तर आलं तसं नाही. ठोस कारवाई झाली पाहिजे ही अपेक्षा आहे. ते उत्तर दिलंय माननीय मंत्री महोदयांनी. उत्तर दिलेलं आहे ऑलरेडी. प्रश्न क्रमांक 4 विक्रम काळे 9093. सभापती महोदय, एकाच प्रश्नावर सगळ्याला नाही बोलता येणार. बसा जरा, कृपया बसा आपण जागेवर. प्रश्न क्रमांक 4. हात सगळेच वर करतात, सगळ्याला देता येणार नाही. बसा. अहो बसा. ओय काय चाललंय सभापती महोदय? प्रश्न क्रमांक 4. बसवा ना. हा? नाही बरोबर नाही. तसं नाही, असं नाही. नाही सभापती महोदय आपला खुर्चीचा सन्मान सगळ्यांनी ठेवला पाहिजे. सभापती महोदय आपण बसा म्हटल्यानंतर आम्ही सगळेजण बसतो. सभापती महोदय असं नाही आहे. सभापती महोदय प्रश्न पुढचा पुकारलाय आपण जरा बसा सगळे खाली. प्रवीण पोटे बसा. फुके बसा. विक्रम काळे जरा बसा खाली. विक्रम काळे आपण खाली बसा. आपण खाली बसा. बसा खाली. खाली बसा. बसा सदाभाऊ खाली बसा. बसा फुके साहेब खाली बसा. प्रश्न असा आहे की प्रत्येक प्रश्नावरती सगळ्याला बोलता येणार नाही आणि सगळ्याच प्रश्नाची उत्तरं मंत्री महोदय देण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणून सगळ्यांनी जर अशी अग्रेसिव्हली भूमिका मांडली आणि सगळ्या प्रश्नाचं एक तर त्याची व्याप्ती वाढत जाते महाराष्ट्रभर आणि सगळ्याला प्रत्येक प्रश्नावर बोलायचं हे होणार नाही. आणि